गंगा गंगेत यो ब्रूयात योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकम सगच्छेत. श्रोते हो नमस्कार. दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी या 10 दिवसात गंगा दशहरा उत्सव हा साजरा केला जात असतो. हा उत्सव का साजरा केला जातो याबद्दलची धर्मशास्त्रीय माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला देणार आहे. व्हिडिओमध्ये गंगा स्नानाचे काही मंत्र सांगितलेले आहेत, ज्याला पाप विनाश मंत्र असं म्हटलंय. म्हणजे जे मंत्र म्हटल्यानंतर पापांचा नाश होतो असेही मंत्र या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. मंडळी, गंगा स्नान हे का करावं तर गंगा ही पाप विनाशिनी सांगितली आहे, म्हणजे पापांचा नाश करणारी असं सांगितले. महाराजा भगीरथाने अथक प्रयत्न करून उपासना आराधना करून तपश्चर्या करून ही गंगा लोक कल्याणासाठी भूतलावर आली. तुमच्या माझ्यासारख्यांकडून कळत नकळत झालेली पापे धुवून जावी या शुद्ध हेतूने गंगेचं पृथ्वी तलावर अवतरण झालेलं आहे. म्हणूनच ज्येष्ठ शुद्ध दशमी रोजी गंगा दशहरा हा पर्व काळ मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा पर्व काळ कुठं कुठं साजरा केला जातो? हरिद्वार, ऋषिकेश, प्रयागराज, काशी, वाराणसी, नाशिक, त्र्यंबकेश्वर अशा अनेक ठिकाणी हा उत्सव साजरा करण्याची प्रथा या आपल्या भारतवर्षामध्ये आहे. या दिवशी गंगा स्नान केल्यानं 10 प्रकारची पाप नाश होतात असं सांगितलेलं आहे. पण मंडळी, ही पाप अजाणतेपणानं झाली असतील तरच ती नाश होतात. जाणतेपणानं जाणून बुजून केलेली पाप ही नाश होत नाहीत, हे लक्षात ठेवा. अजाणतेपणाने झाली तरी त्याचं प्रायश्चित्त सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. आज आपण पाहतो की भीष्माचार्य हे स्वतः गंगापुत्र होते, गंगेचा मुलगा होता, तरी सुद्धा त्यांना बाणशय्येवर पडावं लागलं. हे प्रायश्चित्त आपण सगळं पाहतो की नाही. म्हणून शास्त्रकारांनी सांगितलेले की अजाणतेपणानं झालेली जी पाप आहेत ती गंगेच्या स्नानानं नाहीशी होत. गंगेचं नुसतं स्मरण मात्र केलं, नुसतं गंगा 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 असं जरी आपण केलं तरी देखील त्याचं पाप नाहीसं होत असतं, हे लक्षात ठेवा. म्हणून चित्तशुद्धी, देहशुद्धी हे एक प्रकारचं प्रायश्चित्त आपण घेत असतो आणि त्यामुळं सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होत असते, निर्माण होत असते. गंगा स्नानाचे काही नियम सांगितले आहेत. म्हणजे गंगेच्या प्रवाहामध्ये आपण ज्यावेळी प्रवेश करतो, पाऊल ठेवतो, त्यावेळी गंगेला पहिल्यांदा वंदन करावं असं सांगितलं. म्हणजे गंगेचं पाणी हे मस्तकावर शिंपडून घेऊन गंगेला आधी नमस्कार करावा असं सांगितले. त्यानंतर गंगेमध्ये आपलं शरीर पहिल्यांदा ओलं करावं, हाताने पाणी घ्यावं, ओलं करावं. त्यानंतर गंगेची प्रार्थना सांगितलेली आहे. नमो भगवत्यै दशपापहरायै गंगायै नारायण्ये रेवत्यै शिवायै दक्षायै अमृतायै विश्वरूपिण्ये नंदिन्यै ते नमो नमः असं म्हणून गंगेला नमस्कार करायचा आणि गंगेच्या प्रवाहामध्ये नंतर स्वतः पूर्ण शरीर, त्याला डुबकी मारणं म्हणतो आपण, तशी ती डुबकी मारायची. नंतर गंगेमध्ये किमान 3 डुबक्या माराव्यात. हे 3 डुबक्या झाल्यानंतर गंगा स्नान झाल्यानंतर गंगा पूजन सांगितलेलं आहे. गंगा पूजन कसं करायचं तर गंगेची पूजा ही षोडशोपचारी किंवा पंचोपचारी अशी पूजा त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आपल्याला पंचोपचारी पूजा म्हणजे गंधाक्षता, हळद कुंकू, गुलाल, आपल्याकडे जे काही पुष्प पत्र जे काही असतील, उपलब्ध असतील, ती आपण गंगेच्या प्रवाहामध्ये टाकायची आहे. नंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. हे सूर्यनारायणाला अर्घ्य, गंगेचं पाणी दोन्ही ओंजळीमध्ये घ्यायचं आणि सूर्यनारायणाकडे 3 वेळा ते अर्घ्य द्यायचंय. आणि नंतर गंगेच्या प्रवाहामध्ये दीपदान करायला सांगितलेलं आहे. हे दीपदान कसं करायचं? तो लावलेला प्रज्वलित केलेला दिवा जो फुलवा, शुद्ध गावरान तुपाची फुलवामध्ये फुलवा ही द्रोणामध्ये ठेवायची आहे, त्याला प्रज्वलित करायचे. त्याच्यासोबत आपण कापूर लावू शकता आणि ते गंगेच्या प्रवाहामध्ये आपल्याला प्रवाहित करायचे. नंतर गंगा मातेची आरती करायची, गंगेची हात जोडून प्रार्थना करायची आणि गंगा मातेची आरती झाल्यानंतर गंगेची प्रार्थना करायची आहे. या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः अशी प्रार्थना करायची. नंतर गंगेची मनोभावे ओटी भरायची आहे. या ओटीला खना नारळाची ओटी असं म्हणतात. खण, नारळ, लेकरूवर हळकुंड असेल, पैसा, सुपारी वगैरे, महिलांना हे माहिती असतं, तांदूळ वगैरे. मनोभावे ही गंगेची ओटी भरल्यानंतर सौभाग्याची प्रार्थना करायची आहे. देही सौभाग्यम आरोग्यम देही मे परमम सुखम रूपं देही जयं देही यशो देही द्विषो जय असं म्हणून गंगेला नमस्कार करायचं. मंडळी,
ज्यांना हे गंगेला प्रवाहात जाऊन शक्य नसेल त्यांनी जवळच्या एखाद्या तीर्थामध्ये, नदीमध्ये, नाही तर अगदी घरी देखील गंगाळामध्ये पाणी घेऊन गंगा मातेचं स्मरण करून ते स्नान केलं तरी तेवढंच पुण्य प्राप्त होतं, यात यत्किंचितही शंका नाही. मंडळी, ही गंगा माता विष्णू पदातून निघाली, म्हणजे विष्णूच्या, भगवंताच्या चरणातून प्रगट झालेली आहे. महादेवाच्या मस्तकावर ती विराजमान झालेली आहे आणि ब्रह्मादिक देवानी पूजित आहे. अशा पवित्र गंगेचा सुंदर असा उत्सव म्हणजे दशहरा उत्सव आहे. मंडळी, मी मगाशीच आपल्याशी बोललो की या दशहराच्या पर्व काळामध्ये गंगा स्नान केल्यानं 10 प्रकारची पाप नाहीशी होतात. ती 10 प्रकारची पाप कोणती याबद्दल आपण पाहू. 3 कायिक पातक, 4 वाचिक पातक आणि 3 मानसिक पातक अशी शास्त्रामध्ये सांगितली गेलेली आहे. मग आपण पहिल्यांदा कायिक पातकाबद्दल विचार करू. अदत्तानाम उपादानम हिंसा चैवा विधानतः परदारोपसेवाच कायिकम त्रिविधम स्मृतम असं सांगितलेलं. मग हे 3 कायिक पातक कोणती तर अदत्त उपादान म्हणजे काय की ज्या गोष्टीवर आपला अधिकारच नाही अशी गोष्ट प्राप्त करून घेणं म्हणजे काय झालं मंडळी, याला चोरीच म्हणावं की नाही. याला अदत्त उपादान असं म्हणतात. म्हणजे ही चोरी ही महापातक सांगितलेलं आहे. अविधी हिंसा, स्वार्थासाठी केलेली परजीव हिंसा, मग ते कोणताही जीव असेल, एखादा मनुष्य प्राणी असेल, पशु पक्षी असेल, लोक मारून खातात, मांसाहार करतात, ही सुद्धा अविधी हिंसा सांगितली आहे. आणि परदारोप सेवन म्हणजे अनैतिक संबंध असतील, विवाहबाह्य संबंध असतील, याला परदारोप सेवन ही 3 कायिक पातकं सांगितलेली आहेत मंडळी. आता वाचिक पातक आपण पाहू. पारुष्यम मंत्रतम चैव पैशून्यम चापि सर्वशः असंबद्ध प्रलापश्च वाङ्मयस्या चतुर्विधम असं वाचिक पातक सांगितली शास्त्रामध्ये. वाक् पारुष्य म्हणजे कोणतं, कठोर बोलणे. कठोर बोलणं म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शिवीगाळ, मनाला वाटेल ते बोलायचं, समोरच्याचा विचारच करायचा नाही भावनाचा, याला वाक् पारुष्य म्हणायचं. त्यानंतर अनृत भाषण म्हणजे सपशेल खोटं बोलणं. समोरच्या व्यक्तीला माहित असतं की मी खोटं बोलतोय पण तरी सुद्धा जाणून बुजून खोटं बोलणं, याला अनृत भाषण असं सांगितलंय. आणि शेवटी असंबद्ध प्रलाप. असंबद्ध प्रलाप म्हणजे वायफळ बडबड. काही जणांना मोठ्याने बोलायची सवय असते, वायफळ बडबड करायची सवय असते, स्वतःच खरं करायची सवय असते. ही 4 वाचिक पातकं सांगितली आहेत मंडळी. अशा वाचिक पातकांना सुद्धा महापातकाचा दोष आपल्या मस्तकावर लागतो. आणि मानसिक त्रास हा लोकांना देणं हे सुद्धा वाचिक पातक सांगितले. त्यानंतर 3 प्रकारची मानसिक पातकं कोणती ते आता आपण पाहू. परद्रव्ये स्वभिधानम मनसा निष्ठचिंतनम वितताभिनिवेशश्च मानसम त्रिविधम स्मृतम असं सांगितलंय. मग परद्रव्याभिधानम म्हणजे दुसऱ्याच्या धनाची लालसा करणं. आपल्याला माहिती आहे हे धन आपलं नाहीये, दुसऱ्याच आहे, पण त्याची लालसा मानसिक दृष्ट्या करणं हे सुद्धा मानसिक पातक सांगितले. त्याच्यानंतर अनिष्ट चिंतन, शब्द नीट लक्षात घ्या. अभिष्ट चिंतन नाही, अभिष्ट चिंतन म्हणजे लोकांचं चांगलं चिंतन, त्याच्या विरुद्ध शब्द प्रयोग आहे अनिष्ट चिंतन. दुसऱ्याचं वाईट व्हावं असं सारखं मनात चिंतन म्हणजे ते अनिष्ट चिंतन. आणि मिथ्याभिनिवेश म्हणजे असत्याचा, वाईट गोष्टीचा अभिनिवेश मनात बाळगणं, याला मिथ्याभिनिवेश असं सांगितलंय. आणि म्हणून हे सगळे पातक म्हणजे हे 10 प्रकारचे पातक आपण गंगेच्या पाण्याने स्नान केलं, येताना दशपापानी हरत्व मम जान्हवी असं सांगितलंय. गंगेला अजून एक शब्द आहे जान्हवी. 2 मिनिटात सांगतो की जन्नू ऋषीचा यज्ञ चालू होता, भगीरथाच्या पाठीमागे ही गंगा येत होती. आता यज्ञाचा विध्वंस होईल म्हणून भगीरथाने जन्नू ऋषीला प्रार्थना केली की महाराज आपण या गंगेचा प्रवाह काही काळासाठी थांबवावा. म्हणून त्यांनी ती गंगा पोटात धारण केली आणि गुडघ्याच्या रूपातून बाहेर ती सोडली. गुडघा म्हणजे जानू, त्याला जान्हवी असा शब्द सांगितलेला आहे. म्हणून हरत्व मम जान्हवी, हे 10 प्रकारचे पाप तू माझे हरण कर. जे हे गंगे हे जान्हवी, हे दशपाप तू हरण कर, अशी गंगेला आपण प्रार्थना करायची. अशा 10 प्रकारच्या पापांचा गंगा स्नानानं नाश होतो दशहरा पर्व काळामध्ये. म्हणून गंगा स्नान हे नित्य सांगितलेले 10 दिवस हे गंगा स्नान नित्य सांगितले. श्रोते हो, या गंगा दशहराच्या उत्सवामागचं
शास्त्रीय कारण सुद्धा, धर्मशास्त्रीय कारण सुद्धा आहे. याबद्दल आपण जाणून घेऊ. मी 2 मिनिटात ते धर्मशास्त्रीय कारण काय आहे हे तुम्हाला सांगतो. धर्मशास्त्रानुसार मंडळी हा एक महायोग सांगितलेला आहे. मग हा महायोग कोणता? ज्येष्ठ मास, शुक्ल पक्ष, दशमी तिथी, बुधवार, हस्त नक्षत्र. लक्षात ठेवा, हस्त नक्षत्र, गरजकरण, सौभाग्य योग, व्यतिपात, कन्या गते चंद्र म्हणजे कन्या राशीला चंद्र आणि वृषभ राशीला सूर्य, हे 10 योग ज्या दिवशी एकत्र येतात त्या दिवशी गंगेचं अवतरण हे भूतलावर झालेले मंडळी लक्षात ठेवा. म्हणजेच गंगा दशहरा या कारणासाठी साजरा करावा याचंही एक प्रमाण मिळतं आपल्याला धर्मशास्त्रामध्ये. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी हा 10 दिवस हा उत्सव, या 10 योगामुळे तो सांगितलेला. श्रोते हो, गंगेचा महिमा अपार आहे. हा महिमा वेदाधिकांनी वर्णन केला. शेषही शिनला, हा महिमा गायन करताना वेदही शिनले, शेषही शिनला. ऋषीमुनींनी देखील हा महिमा अत्यंत चांगल्या पद्धतीने तो गायला आहे. गंगा मातेनं अनेक जणांना उद्धरून नेलंय मंडळी. पृथ्वीवरची अनेक पापचिन्ह भस्मसात करून टाकली. 60,000 सगर पुत्रांचा जिने उद्धार केला. अशी ही भगवती गंगा माता आपली पूर्ण कृपा प्रगट करण्यासाठी, आपल्या अस्तित्वाचं प्रगटीकरण प्राकट्य करण्यासाठी दशहरा उत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. म्हणून श्रोते हो, हा पुण्यकारक पर्व काळ आहे. या गंगा मातेची सेवा करून आपण स्वतःला, स्वतःच्या परिवाराला उपकृत करावं, पुण्यवान करावं आणि मानवी जन्माचं सार्थक करून घ्यावं, ही माझी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती आहे. मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर आपला अभिप्राय नोंदवा. आपल्या काही शंका असतील तर त्या मला विचारा. आणि पुनश्च एकदा गंगा मातेला नमस्कार करून, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. गंगा मातेच्या पावन चरणी मी नमस्कार करतो. जय गंगा माता.